करुणा मुंडेंशी कथित लग्नावरून धनंजय मुंडेंच्या अडचणीमध्ये कमालीची वाढ। मुलांना स्वीकारलं पण करुणा पत्नी नसल्याचा मुंडेंच्या वकिलांचा दावा। धनंजय मुंडेंच्या याचिकेवर पुढची सुनावणी 5 एप्रिलला। नाशिकमध्ये कुंभमेळा आहे म्हणून मी जर पालकमंत्री असलो तर अधिक गती देता येईल, गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य। उशिरा का होईना आता सगळ्यांना कळू लागले बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना कोणाची आहे। ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना भिंग घेऊन शोधावं लागतंय। उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळण्यात येणार। केंद्र सरकारचा निधी न मिळाल्यानं मालमत्ता पालिकेकडे हस्तांतरित होणार। महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर मकोकासारखा कायदा लावा, विशेष अधिवेशन बोलावून कायदा करा। उदयनराजे भोसल्यांची महायुती सरकारकडे मागणी। सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती। आवादा कंपनी बाहेरील चहाच्या टपरीवरील चहा पिणाऱ्या अप्रत्यक्षदर्शीचा जबाब। प्रशांत कोरटकरनं पळून जाण्यासाठी वापरलेली कार पोलिसांकडून जप्त। कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापुरात आणली कार, तर सुरक्षेच्या कारणास्तव कार अज्ञात स्थळी हलवली। गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरी तोफ धडाडणार। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी। राज ठाकरेंच्या निशाणावर कोण, याकडे सगळ्यांचं लक्ष। गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा। मोदींच्या दौऱ्याच्या निमित्तानं कडक सुरक्षा व्यवस्था। गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाणे मुंबईसह राज्यभरातील बाजारपेठा गजबजल्या। फुलं, हार आणि गुढीचं साहित्य खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।